कोपरगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 9 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या बैठकीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला। बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार करत सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम आयोजित करणे हा होता। यासाठी वर्षभराच्या कार्यक्रमांची सविस्तर दिनदर्शिका तयार करण्यावर चर्चा झाली। सामाजिक आरोग्य, युवक तसेच न्याय हक्कांशी संबंधित विविध उपक्रम राबवून जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे ठरवण्यात आले। या बैठकीत तालुका प्रमुख भरत मोरे, शहर प्रमुख बाला गोरडे, ज्येष्ठ शिवसैनिक मनोज कपोते, गणेश जाधव, रफिक मामू, सचिन सूर्यवंशी, प्रसाद सोनुले, निलेश राजेंद्र वाणी, सौरव राजेश वालझडे, ज्ञानेश्वर मग, अफजल मौलाना, अर्जुन मोरे, आकाश कानाडे, कृष्ण आहिरे, मयूर काळे, साहिल मकासरे, सचिन आसने, आबासाहेब पवार, अर्जुन शिंदे, आकाश कुदळे, वैभव बर्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांनी एकमताने वर्षभर सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्याचा संकल्प केला। बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांनुसार जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे लढा देण्याची तयारी दर्शवली। तसेच आगामी काळात संघटन मजबूत करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे। सप्रेम जय महाराष्ट्र। शिवसेना पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सुनील भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे उत्तर अहिल्यानगरचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पूर्ण या 2026 पासून ते 27 पर्यंत 12 महिने एक कॅलेंडर, अर्थात दर महिन्यामध्ये 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत, उदाहरणार्थ 1 जानेवारी ते 5 जानेवारी, 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रम जनहितासाठी, जन आरोग्यासाठी, जनतेच्या न्याय हक्कासाठी, गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना, युवासेना आणि सगळ्याच अंगीकृत शाखेंनी रस्त्यावर उतरवून ते कार्यक्रम घ्यावेत। अर्थात मग त्या कबड्डी स्पर्धा असतील, युवकांसाठी त्या क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा विविध स्पर्धा असतील, वादविवाद स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, व्यंगचित्र स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, अनेक अशा स्पर्धा घ्याव्यात आणि पारावर जाऊन, घराघरावर जाऊन, चौकात चौकात जाऊन अनेक विविध जातीच्या समाजाच्या लोकांचे विविध प्रश्न असतात ते मग नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायती, पंचायत समिती या ठिकाणी किंवा पोलीस स्टेशन असेल, दवाखाना असेल, त्या ठिकाणी नेमक्या त्यांना अडचणी येतात कोणत्या त्या सुद्धा या प्रोग्राम मध्ये आहेत। त्यामुळे 12ही महिने आमच्या सगळ्या शिवसैनिकांकडून, मग तो ग्रामीणचा असो किंवा शहरातला असो, सगळे खांद्याला खांदा लावून कुठलेही गट तट न ठेवता जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते यांच्या मार्गदर्शनानुसार 12ही महिने आमचे आता कार्यक्रम चालतील। त्यासाठी आम्ही आज जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते यांच्या आदेशानुसार सप्तशिमाळा या ठिकाणी प्रभाग नंबर 4 माजी नगरसेविका सपनाताई भरत मोरे या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या, त्यांच्या संपर्क कार्यालयात सगळेच ज्येष्ठ शिवसैनिक मनोज भाऊ कपोते असतील, आज ज्येष्ठ शिवसैनिक माजी जिल्हा प्रमुख प्रमोदांना लबडे या मीटिंगला हजर होऊ शकले नाही, पण येत्या काही दिवसामध्ये मोठी एक मीटिंग, एक प्रकारचा तो मेळावाच ग्रामीण भागाच्या सेंटर या ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत। प्रचंड त्या मेळाव्याला गर्दी असणार आहेत आणि अजून पुढच्या 12 महिने कार्यक्रम कसे राबवावेत, कसे राबवले जाणार त्याचं कॅलेंडर अर्थात त्या ठिकाणी प्रदर्शित होणार आहेत। आम्ही ते त्या दिवशी रिलीज करणार आहेत आणि त्यानुसार आम्ही 12 महिने कार्यक्रम घेणार आहेत। आज खऱ्या अर्थानं प्रत्येक शिवसैनिकांनी आपली स्वतःची व्याख्या मांडली आणि लोकांची सुद्धा, जनतेची सुद्धा अनेक त्यांचे प्रश्न असतील ते सुद्धा या ठिकाणी मांडलेत। निश्चितच या जन्मशताब्दीच्या निमित्तानं 12ही महिने त्या सुद्धा अडीअडचणी, अनेक प्रश्न असतील ते सुद्धा सोडवले जातील, फक्त आणि फक्त जनतेच्या न्याय हक्कासाठी। हे आमचा 12 महिन्याचा शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी निमित्त हे प्रोग्राम असतील, एवढं मी या आजच्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या जनतेला सांगतो आणि सगळ्या शिवसैनिकांना आव्हान करतो, आपण या संघर्ष यात्रेमध्ये, या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। जय महाराष्ट्र। आज शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम जे पक्षाने आदेश दिलेले आहेत, शिवाय स्थानिक पातळीवर शिवसैनिकांच्या संकल्पनेतून जे काही कार्यक्रम घ्यायचे आहे त्याविषयी या ठिकाणी मीटिंग झाली। सर्व शिवसैनिक अत्यंत उत्साहाने उपस्थित होते।
आणि मुळातच शिवसैनिकांचा जो पिंड आहे तो 80% समाजकारण वंदनीय शिवसेना प्रमुखांनीच हे सांगितलेलं आहे. जिथं कुठं रस्त्यावर जनतेच्या प्रश्नासाठी कोणी बोलत नसेल त्या ठिकाणी सर्वात प्रथम जर पहिली प्रतिक्रिया देणारा कोण असतं तर ते शिवसैनिक असतो. त्यांच्या या आदेशानुसार आजही शिवसैनिक महाराष्ट्रात कार्यरत असतो. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोपरगाव तालुका शिवसेना शहर शिवसेनेत विविध कार्यक्रम घेण्याचे आजच्या बैठकीत ठरले. सर्व शिवसैनिक एक दिलाने यात सहभागी होतील याविषयी माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. सर्व शिवसैनिक वर्षभर हे जन्मशताब्दी वर्ष एक स्मरणीय बनवतील एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त आज ही बैठक आयोजित केली होती. वर्षभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा जो आदेश आला आहे त्या आदेशानुसार समाज हितासाठी विविध प्रकारचे उपक्रम, शिबिर, आंदोलने असे घेण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. तरी सर्व शिवसैनिकांनी या बैठकीला आपापले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या सूचनाही मांडल्या. त्या सर्वांच्या सूचनेनुसार वर्षभरात विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती जनशताब्दी वर्षानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि पक्षाच्या आदेशानुसार 2026 ते 2027 पर्यंत सामाजिक उपक्रम करून तो जनशताब्दी सोहळा आम्ही पार पाडणार आहे. ग्रामीण भागात क्रिकेट मॅचेस असतील, नेत्र तपासणी असेल, रक्तदान शिबिर किंवा शाळेतील काही चित्रकला वगैरे स्पर्धा या ठेवून ते सामाजिक उपक्रम पार पाडू. तसेच साहेबांचा आणि आपल्या पक्षाचा एक निर्धार होता 80% समाजकारण 20% राजकारण, या भूमिकेने आम्ही एक निर्धार करू या जनशताब्दी निमित्ताने. त्याचे जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते पुन्हा एकदा मार्गी लावू. आणि यापूर्वी अनेक प्रश्न मार्गी लावले, कारण जर प्रश्न मार्गी लावायचा असेल तर एकच पक्ष आणि एकच नाव येतं, ते म्हणजे शिवसेना आणि शिवसैनिक. येत्या काळामध्ये ते प्रश्न मार्गी लावू. जनशताब्दी निमित्त तो एक निर्धार करू. आणि अहिल्यानगरमध्ये कोपरगाव शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हा इतिहास सांगितला जातो, तो इतिहास पुन्हा एकदा साध्य करू. आणि तोच निर्धार जनशताब्दी निमित्त आम्ही साध्य करू. आणि कोपरगाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करू. येत्या काळामध्ये शिवसेना प्रत्येक घराघरात आणि शिवसैनिक तयार करण्याचं काम करू, हा एक निर्धार करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.